बाय द वे एक अपडेट आहे, आपण नेक्स्ट वीक जाणार आहोत अरुणाचल प्रदेशला. लॉंग राईड आहे, 15-16 दिवसांची. अरुणाचलमध्ये आहे तवांग, मेचुका, अनिनी, शेरगाव, झायरो व्हॅली, बरीचशी ठिकाणं आहेत. बट बघूया आपण किती विजिट करू शकतो एवढ्या दिवसांमध्ये. I like that nervous look on your face when you're starting to think that you're talking too much. I like how we just met and I'm not even slightly afraid to be opening up. मित्रांनो, आज आहे 10 जानेवारी 2026 आणि आपण आलेलो आहोत ताम्हिणी घाटात. ही आहे आपली बाईक FZ250. हिचा एक शॉर्ट वॉक अराउंड आणि एक शॉर्ट रिव्ह्यू तुम्हाला देईन. ऑल्दो ही गाडी सध्या यामाहाने बंद केलेली आहे, बट मे बी ते लॉन्च करू शकतात. मे बी ही किंवा याचं ॲडव्हेंचर व्हर्जन. तेच तर शॉर्ट रिव्ह्यू असेल हा या बाईकबद्दल. आणि तुम्हाला जसं माहिती झालं आहे की आपण एक अरुणाचल प्रदेशची राईड करतो आहे, नियर अबाउट 7,000 to 8,000 किलोमीटर्स. या बाईकने आत्तापर्यंत केलेलं आहे लद्दाख, साऊथ इंडिया, केरळ, तामिळनाडू वगैरे, आणि बरेचसे म्हणजे कर्नाटकमधले बरेचसे प्लेसेस किंवा आजूबाजूचे आपले महाराष्ट्रातले. तर 75,000 किलोमीटर नियर अबाउट ही कंप्लीट करत आहे बाईक. लेट्स. मित्रांनो, हे गाडी घेताना गाडीचा एक उद्देश असतो. त्या गाडीने काय केलं पाहिजे त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा असते. फॉर एक्झाम्पल, आपला ही गाडी घेताना हेतू होता आपल्याला थोडेफार लाँग डिस्टन्स राईड्स करायचे आहेत आणि थोडंसं लाँग टर्मसाठी गाडी पाहिजे. तर लाँग टर्मसाठी ज्यावेळेस विचार करतो आपण त्यावेळेस जॅपनीज ब्रँड आपल्या लक्षात येतात. त्यापैकी एक आहे यामाहा आणि होंडा. सो त्याच्यामधलं शॉर्टलिस्ट केलं होतं मी. पहिलं हॉर्नेट आणि नंतर ही FZ. R15 पण होती, बट तिचं सीट कम्फर्टेबल नाही आहे, म्हणजे तिचे पोझिशन कम्फर्टेबल नाही आहे. सो ही एक बाईक होती जी परफेक्टली ऑल कंडिशन्स सॅटिस्फाय करत होती. आणि बाईकला एक छोटंसं ऑइल कूलर देखील आहे, तुम्ही पाहू शकता इथं. 3 or 4 ऑइल कूलर. आणि येस, एअर कूल्ड तर आहेच. अबाउट मॉडिफिकेशन्स, आपण या बाईकमध्ये काही सपोज हे ऑक्झिलरी लाईट्स ॲड केल्यात. ही खालची आहे HJGची 80 वॅट्स. देन ही आहे झानाची 50 वॅट्स, 25 वॅट इच. तुम्ही पाहू शकता मॉडेल नंबर. आणि हे बाकबस्टर्सचे हँडगार्ड्स कामी येतात त्यावेळेस काही फॉल होतो, काही होतो. क्लच, ब्रेक, लिव्हर वगैरे न तुटता त्याच्यावरती इम्पॅक्ट येऊन ते तुटलं तरी काम आपलं होऊ शकतं, कारण इन मिडल ऑफ नोवेअर आपण ते चेंज नाही करू शकत. त्याच्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त काही मॉडिफिकेशन गाडीमध्ये नाही आहे. ॲव्हरेजचं बोलायचं झालं तर ॲव्हरेज गाडीला आहे अबाउट 35 to 45 किलोमीटर्स पर लिटर. आणि सर्विस कॉस्ट जर तुम्ही बोललात तर सर्विस कॉस्ट नॉर्मल आहे. मेन म्हणजे ऑइल चेंजलाच पैसे लागतात, आणि जे कंपनीचं इंजिन ऑइल आहे यामाहाचं ते काही कामाचं नाही आहे जास्त. नियर अबाउट 1000 किलोमीटर नंतर त्याला लगेच चेंज करावं लागतं, नाहीतर गाडी स्मूथनेस लूज करते. सो मी यूज करतो मोटूल 10W40 या 10W50. आणखी एक इंजिन ऑइल आहे लिक्विमोली स्ट्रीट रेस 10W40 और 10W50. त्याचाही रिझल्ट चांगला आहे. आणि या अरुणाचल प्रदेशच्या राईडसाठी आम्ही लिक्विमोली 10W50 यूज करणार आहोत. तर या बाईकबद्दल बोलायचं झालं तर याचे सीट्स कम्फर्टेबल आहेत.
तुम्ही पाहू शकता रायडर ॲज वेल ॲज पिलियनसाठी हे सीट खूप कम्फर्टेबल आहे. त्याच्यानंतर याचे हँडलबार पोझिशन नॉर्मल आहे. थोडंसं झुकावं लागतं बट ते कमांडिंग पोझिशन तुम्हाला देतं. तर जास्त अपराईटच आहे पोझिशन याची, त्यामुळे लाँग राईड्सला बॅक पेन वगैरे नाही होणार. त्याच्यानंतर गाडीच्या क्रुझिंग स्पीडबद्दल बोलायचं झालं तर गाडीचा कम्फर्टेबल क्रुझिंग स्पीड आहे अराउंड 80 to 100. अबाव 110पर्यंत ठीक आहे, बट त्याच्यानंतर इंजनवरती थोडा स्ट्रेन यायला चालू होतो. बट 110पर्यंत पण ठीक आहे. सो ऑन ॲन ॲव्हरेज 90 क्रुझिंग स्पीड याचा पकडून चला, 90-95 ऑल डे लॉंग क्रूजसाठी. आता एक मेजर क्वेश्चन आहे ॲव्हरेज. तर ॲव्हरेज या गाडीचं आहे व्हॅरी करतो. म्हणजे सपोज तुम्ही 80 to 100पर्यंत व्यवस्थित क्रूज करत असाल हायवेवरती तर ही गाडी 40+ रिटर्न करते, 40-42. देन तुम्ही 100च्या अबव पुश केलात तर 37. अँड देन एक्स्ट्रीम पुश केलात म्हणजे 125 कंटिन्युअस, देन 30 to 35 असं आहे. सो मला ऑन ॲन ॲव्हरेज 40-41 असा ॲव्हरेज देते, कारण मी क्रूज करतो अराउंड 90-95 ऑलमोस्ट. जेव्हा गाडी नवीन होती त्यावेळेस करायचो मी क्रूज अबाउट 110-115. विंडशील्ड ही लुवियाची आहे, पाहू शकता नाव लुविया. अराउंड चेस्ट हाईट पर्यंत ही प्रोटेक्ट करते. सो जेवढा विंड ब्लास्ट कमी तेवढं माणूस कमी थकतो आणि जास्त लांब आपण स्ट्रेच करू शकतो. सो ओव्हरऑल समराईज करायचं झालं तर एक टिपिकल जॅपनीज वर्क हॉर्स आहे, जे तुम्हाला फ्युअल इफिशियंट प्लस लॉंग टुरिंगमध्ये पण कॅपेबल आहे ही गाडी. हा एक एंट्री पॉईंट समजू शकता तुम्ही फॉर लॉंग टुरिंग. एक गोष्ट सांगायची विसरलो मित्रांनो, या गाडीचं सस्पेन्शन खूपच चांगलं आहे. वेदर इट इज ऑन रोड ऑफ रोड मीडियम ट्यून्ड आहे. AT90 ला कसा आवाज येतो चेक करूया माईक मध्ये. खूप सारा विंड ब्लास्ट मला जाणवत आहे कानापाशी.
मी जे म्हणत होतो ना मगाशी, डोंगर कोरून सगळं घरे रिसॉर्ट बांधतायत, त्याचं एक बघा एक्झाम्पल. मे बी तुम्हाला दिसत असेल नसेल, पुढच्या डोंगरावरती पूर्ण डोंगरावरती रिसॉर्ट्स आहेत भाई.